स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपण अस्तरला बाही कशी जोडायची, म्हणजे अस्तरला बाही जोडताना दोन्ही साईडच्या बाही न होता एका साईडची बाही होते, त्यावेळेस आपण सोप्या पद्धतीनं दोन्ही साईडच्या दोन्ही बाही कशा तयार करू शकतो ते बघूयात। बघा इथं मी अस्तराने बाही कटिंग करून घेतलेलं आहे। तर एक ट्रिक वापरायची आणि टिप्स वापरायची आपण, म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या दोन्ही बाही होतात। काय होतं, आपण जोडून घेतो ते नंतर लक्षात येतं की एका साईडचे झाले आहेत, होऊ नये त्यासाठी काय करायचं ते बघूयात। तर बघा, बाही कटिंग करताना नेहमी बाही कटिंग केल्याच्या नंतर इथं या बाहीची मी डिझाईन ही बनवणार आहे, तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर इथं जो आहे समोरच्या बाजूला कट मारून घ्यायचा आहे किंवा असं खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाहीवरती। नेहमी आपण हा पॉईंट लक्षात ठेवायचा, समोरच्या बाजूवरती मार्किंग करायचं आहे आणि कटही मारायचा आहे, म्हणजे लक्षात येईल। ते केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आपल्याला असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे। बरोबर दोन्ही अस्तर आपल्याला असे समोर बाजू आली पाहिजे, समोरची बाजू समोर आली पाहिजे। तर तुम्ही असं इकडची बाजू ठेवणार असाल तर बरोबर अशी दोन्ही पण आपल्याला पाठीमागची बाजू आली पाहिजे समोरासमोर। बंद समोरची बाजू ठेवा समोरासमोर किंवा पाठीमागची ठेवा। तर समोरची बाजू ठेवायची किंवा पाठीमागची, तर ही मागची बाजू आहे, तुम्ही कुठलीही ठेवा। समोरची बाजू मार्किंग केलेली ठेवलं तरी चालेल किंवा पाठीमागचं ठेवले तरी चालेल, पण एक पॉईंट म्हणजे तुम्ही समोरासमोर जो आहे तो पाठीमागचा तर पाठीमागचा भाग ठेवायचा, समोरचा ठेवला तर समोरचा, दोन्ही एकमेकांसमोर ठेवून घ्यायचे। त्याच्यानंतर आता अस्तर जे आहे ते आपलं म्हणजे मेन ब्लाऊज आहे तो आपला उलट बाजू ठेवायचा आहे यावरती। ब्लाऊज पीस जो आहे तो उलट बाजू आपण यावरती ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो बरोबर दोन्ही साईडच्या दोन्ही बाही होतील। एक वेळेस असं ट्राय करून बघा, बरोबर येईल व्यवस्थित तुमचं। हे आपण त्यावरती उलट अस्तर ठेवलेलं आहे, हे आपण एक थोडंसं साईडला ठेवूया। आणि हे जोडताना नेहमी आपण अस्तरच्या बाजूने जोडायचं आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला शिलाई जी आहे ती आपल्याला घेताना लक्षात येईल। आपलं मार्जिन किती घ्यायचं आहे कपड्याच्या बाजूने लक्षात येत नाही, म्हणून अस्तरच्या बाजूने शिलाई करायची आहे। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आपल्याला। आणि ही बाही जोडत असताना आणखीन एक वेळेस आपल्या लक्षात येतं की ती आपली बाही एकाच साईडची होते का नाही, तेही आपण बघूयात। इथं आपली मार्किंग आलेली आहे, म्हणजे ही आपली समोरची बाजू आहे। तर जोडताना आता आपण ही बाही घ्यायची आहे, दोन्ही बाही एक एक जोडायची नाही, एकदाच दोन्ही बाही तयार करायच्या, म्हणजे मार्जिन बरोबर येतं आणि लक्षात येतं आपलं बरोबर आहे ते। आता ही आपली समोरची बाजू, तर ही पण जोडताना आपली समोरची बाजू। तर आता हे परफेक्ट लक्षात आलेलं आहे की आपल्या दोन्ही साईडच्या दोन्ही बाही तयार होतात। तर ठीक आहे, तुम्ही अगोदर ठेवून घेतलं एकमेकासमोर आणि त्याच्यानंतरही तुम्हाला जोडताना जर ही समोरची बाजू इथं आली नसेल तर समजायचं ही समोरची बाजू आहे। मार्किंग केल्याच्या नंतर पाठीमागचा जर बाजू आली तर समजायचं की दोन्ही साईडच्या बाह्या न होता एका साईडची होत आहे, किंवा पाठीमागचा जर भाग इथं आला असेल तर आपला दुसराही पाठीमागचा भाग इथं समोरासमोर आला पाहिजे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। दोन्ही बाही एकदाच तयार करायचे। आता 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन आपण काय केलेलं आहे, इथं शिलाई घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आहे ते आपण असं समोर करायचं आणि बरोबर अस्तरवरती दाबटीप मारायचं आहे। हे जे शिलाई मार्जिन आहे आपलं ते इकडच्या अस्तरच्या साईडला येऊ द्यायचं, त्यावरती दाबटीप मारायचं। हे आपण लगेच असं जोडायचं आहे।
आता ह्यावरती आपल्याला हाफ टिक मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण लास्टचं त्याच्यानंतर आपण बाहेरची शिलाई करून घ्यायची. आपली जी बाजू आहे ती बघू शकता. जोडताना आपण असं जोडत असतो तर ही जी पुढची बाजू आहे ती समोरची आहे, ती पाठीमागची बाजू आहे. अशा पद्धतीने आपण अस्तरला बाई जोडून घेऊ शकतो सहज पद्धतीनं. कोणत्याही साईजची बाई असो, छोटी किंवा मोठी, लॉंग किंवा शॉर्ट, तर अशा पद्धतीनं आपल्याला अस्तरला बाई जोडून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या दोन्ही बाई तयार होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणखीन कुठला व्हिडिओ हवा आहे तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ तयार करत असते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.